नांदेडकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे, कारण नांदेडकरांना उद्यापासून अल्प दरामध्ये विमान सेवा उपलब्ध होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या उडान योजनेतील नांदेड ते हैदराबाद ही विमान सेवा आता उद्यापासून सुरू होते। ट्रूजेट कंपनीकडून ही सेवा चालवण्यात येणार आहे। हा प्रवास किमान 2,500 रुपयांमध्ये करता येईल अशी माहिती उपलब्ध झाली। मात्र अद्याप अधिकृतपणे या विमान प्रवासाचे जे दर आहेत ते जाहीर झालेले नाहीत। उद्यापासून नांदेडहून हैदराबादच्या दिशेने विमानसेवा सुरू होत असली तरी नांदेड ते मुंबई विमानसेवा कधी सुरू होईल याची तारीख लांबणीवर पडलेली दिसते। कारण ट्रूजेट कंपनीला मुंबई विमानतळावर विमान उतरवण्यास किंवा उड्डाण करण्यास अद्याप परवानगी मिळालेली नाही। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीहून नांदेड हैदराबाद या विमानसेवेचा शुभारंभ करतील अशी शक्यता आहे। ही सेवा कशा पद्धतीची असेल आपण पाहूयात। नांदेड ते हैदराबाद ट्रूजेट ही कंपनी ही विमान सेवा चालवणार आहे। उद्यापासून ही विमान सेवा सुरू होईल। यासोबतच नाशिक मुंबई आणि नाशिक पुणे ही जी विमान सेवा आहे ती सुद्धा लवकरच सुरू होईल अशी अपेक्षा आहे। सप्टेंबर 2017ला एअर डेक्कन ही विमान कंपनी या तीनही शहरांच्या मध्ये हवाई उड्डाण करेल। नाशिक मुंबई, नाशिक पुणे। नाशिक पुणेची जी सेवा आहे ती सुद्धा सप्टेंबर 2017 मध्ये सुरू होईल। एअर डेक्कन हीच कंपनी इथे सेवा देईल। तर सोलापूर मुंबई या दरम्यानची विमान सेवा सुद्धा सप्टेंबर पर्यंत सुरू होईल अशी अपेक्षा आहे। 2,500 ही विमान सेवा असेल असं आत्ताचं तरी गणित आहे। मुंबई जळगाव ही सुद्धा विमान सेवा एअर डेक्कन कंपनी सप्टेंबर 2017 पर्यंत सुरू करेल अशी अपेक्षा आहे। आणि नांदेड मुंबई ट्रूजेट ही कंपनी ही विमान सेवा सुरू करेल जून 2017 पासून। मात्र ट्रूजेटला अजून मुंबई विमानतळावर उतरण्याचा परवाना मिळालेला नाही, तो लवकरच मिळेल।